किती होते? 88,000 शिष्य होते आणि 88,000 शिष्यांना सुद्धा एकाच नावानं बोललं जात होतं. त्यांचे गुरु कोण? शौनकदिक ऋषी. म्हणून त्यांना सुद्धा शौनकदिक ऋषी असं म्हणून त्यांना प्रबोधन केलं जायचं, त्यांना श्रवण त्या ठिकाणी करविल्या जायचं. सुंदर अशा पद्धतीने कथेला सारी सुरुवात झालेली आहे. हा, त्याच्यामध्ये लोमहर्षण ऋषीचे पुत्र सुपुत्र त्या ठिकाणी आलेले आहेत. सुताख्याही कथा सार हा नैमिष्य सुतमासिनी म्हणजे सुतजी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. शौनकदिक ऋषीने व्यासपीठावरती बसलेला असताना सुद्धा व्यासपीठावरून त्यांना नमन केलं. आइए पधारिए बेटे, तुम्हारा स्वागत है, वेलकम है. त्यांचं स्वागत केलं. त्यांना सर त्या ठिकाणी सांगितलं, महाराजजी आइए पधारिए बेटे, व्यासपीठावरती विराजमान व्हा. व्यासपीठावरती त्यांना बसवलं गेलं. शौनकदिक ऋषी महान तपस्वी होते, ज्ञानी होते, वयोवृद्ध होते, तपवृद्ध होते, सगळं काही त्यांच्याकडे होतं. तरी परंतु त्या ठिकाणी सूतजी महाराज आल्याबरोबर त्यांचं समाधान स्वागत त्या ठिकाणी केलं आणि त्यांना प्रत्यक्षात लगेच व्यासपीठावरती बसवलं. हा आदर्श महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी घेतला पाहिजे, महाराज लोकांनी घेतला पाहिजे. साधू संतांचं नाही सांगत, पण महाराज लोकांनी बोलावकांनी घेतला पाहिजे. लेडीज असो किंवा जेंट्स असो. हा, नाही तर कधी कधी असं घडतं, दुसरा बुवा तिथं आला की पहिला बुवा निघून जातो. हा, म्हणून शौनकदिक ऋषींचा आणि सूतजी महाराजांचा आदर्श घ्या. सूतजी महाराज एवढे ज्ञानी असताना सुद्धा त्यांनी स्वतः व्यासपीठावरून खाली उतरले आणि शौनकदिक ऋषी उतरले आणि सूतजी महाराजांना बसवलं आणि बसवल्याच्या नंतर त्यांना प्रश्न केला. कथा अमृत रस स्वाद